गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज एकादशी. या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात, पितरांचा उद्धार होतो. त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा. मग आज करूया ध्यान. ताट बसा, पाठ मान खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मन शांत करा. या दिवशी पितृश्राद्ध तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच वाटत असेल तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे. इंदिरा एकादशी. युधिष्ठिराने विचारलं, हे मधुसूदना, भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय, तिचे महात्म्य काय ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे. या एकादशीच्या व्रतभावाने महापातकाचा नाश होतो. या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते. या एकादशीचे पाप नष्ट करणारी कथा मी तुला सांगते, ती लक्ष देऊन ऐक. ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता. तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने आणि यशस्वीपणे करत होता. तो धनधान्याने समृद्ध असून त्याचा परिवार मुला नातवांनी भरलेला होता. महिष्मतीचा तो राजा विष्णू भक्तीत अतितत्पर होता. तो मुक्ती देणारी गोविंदाची नामावळी नित्य जपत असे आणि अध्यात्म चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत करीत असे. तो राजा एकदा आपल्या राजसभेत सुखाने बसला असता त्यावेळी नारद मुनी आकाशातून उतरले आणि राजसभेत आले. ऋषीला पाहून इंद्रसेनानी राजा हात जोडून उभा राहिला. त्यांनी नारदाला चांगल्या आसनावर बसवलं. अर्घ्य देऊन त्याची विधीपूर्वक पूजा केली. नारद मुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला म्हणाले, राजा, तुझ्या राज्याची स्वामी, अमात्य, मित्र, भांडार, देश, किल्ले आणि सैन्य ही 7 अंग कुशाल आहेत ना? तुझी बुद्धी धर्मात स्थिर आहे ना? तुला विष्णू भक्तीचे प्रेम वाटते ना? इंद्रसेन राजा त्याला म्हणाला, मुनिश्रेष्ठ नारदा, तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल आहे. आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत. हे ऋषीश्रेष्ठा, माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचं कारण मला सांगावं. राजाचं हे बोलणं ऐकून नारद म्हणाले, हे राजश्रेष्ठा, माझं बोलणं ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल. नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहज यमलोकात गेलो. तिथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो. तिथे तुझा धर्मपारायण असलेला सत्यवान नावाचा पिता, यमाची सेवा करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुण्यामुळे यमराजाच्या सभेत राहत आहे. राजा, त्याने तुला एक निरोप सांगितला आहे. तो सत्यवान राजा मला म्हणाला, नारदा, महिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा आहे. तू त्याला जाऊन सांग की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रतवैगुण्यामुळे मी यमलोकात राहिलोय. म्हणून बाळा, तू इंदिरा एकादशीचं व्रत कर. त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला स्वर्गलोकात पाठव.
राजा, तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुझा पिता स्वर्गलोकात जाईल. राजाने विचारलं, नारदा, इंदिरा एकादशीचे व्रत मला सांगा. ते व्रत कोणत्या महिन्यात, कोणत्या पक्षात, कोणत्या विधीने करावे ते सगळं मला सविस्तर सांगा. नारद म्हणाले, राजा, इंदिरा एकादशीचा व्रतविधी मी सांगतो तो ऐक. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्नान करावं. स्नान संध्या वगैरे नित्यकर्म आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी, तलाव, विहीर वगैरे बाहेरच्या जलात स्नान करावं आणि रात्री भूमीवर झोपावं. दुसऱ्या दिवशी एकादशीचा प्रभात काळ झाल्यावर दंत धावन करून मुख प्रक्षालन करावे. नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा. तो असा, हे पुंडरीकाक्षा, मी आज सर्व भोगांपासून अलिप्त राहीन व आहारही घेणार नाही. उद्या मी व्रताची पारणा करीन. हे अच्युता, तुम्ही माझे रक्षण करते व्हा. असा संकल्प करून मध्यान्नीला शालिग्रामाच्या शिळेपुढे यथाविधी श्राद्ध करावे. नंतर दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणाची पूजा करावी व त्याला भोजन घालावे. नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूची गंध, फुले, धूप, दीप वगैरे करून पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूची परत भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे. नंतर आपली मुलं बाळं, आपले भाऊ बहिणी, इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावं. भोजन करताना स्वतः मौन पाळावं. राजा, तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत कर, म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकात जातील. नारद ऋषींनी इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद लगेच तिथेच अंतर्ध्यान पावले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे विधी सगळे करून इंद्रसेनानी इंदिरा एकादशीचे व्रत आपल्या बायका, पुत्र व सेवकांसकट केले. धर्मराजा, त्या राजाने हे व्रत करताच स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी झाली. त्याचा पिता गरुडावर बसून वैकुंठ लोकाला गेला. तो राजर्षी इंद्रसेन सही निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन आपल्या पुत्राला राज्यावर बसवून स्वतःही स्वर्गाला गेला. धर्मराजा, इंदिरा एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले आहे. जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते. तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो आणि नंतर विष्णू लोकात चिरकाल राहतो. याप्रमाणे ब्रह्मवैवर्त्य पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्री कृष्णार्पणमस्तु. आता 2 मिनिटं शांत बसा आणि ज्यांना जमेल त्यांनी हे इंदिरा एकादशीचे व्रत आज नक्की करा. आता मन शांत झालंय. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.